उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शुक्रवारी आग लागल्याची घटना घडलेली होती। तर या आगीमध्ये 11 बाळांचा मृत्यू झालेला होता, तसंच 15 नवजात बालकही जखमी झाली आहेत। देशामध्ये राष्ट्रीय नवजात सप्ताह सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने नेहमीप्रमाणे आता आरोग्य यंत्रणांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। ज्या विभागामध्ये ही आग लागली तिथे बहुतांश बालकं ऑक्सिजन सपोर्टरवरती होती आणि त्यामुळे जास्त ऑक्सिजन असल्याने आग वेगाने पसरली असा दावा आता रुग्णालय प्रशासनाने केलेला आहे। प्रशासन जरी काहीही दावे करत असलं तरी देखील कित्येक पालकांनी आपल्या चिमुकल्यांना या दुर्घटनेमध्ये गमावलंय। आगीची घटना घडली तेव्हा काही पालकांसाठी याकूब मंसूरी नावाची व्यक्ती मात्र देवदूत ठरली। आगीनंतर याकूबने जीवाची बाजी लावत अनेक लहान मुलांचे प्राण वाचवले, मात्र त्याच्या स्वतःच्या जुळ्या मुलींचा मृत्यू झाला। 20 वर्षांचा याकूब मंसूरी हा हमीरपूरचा रहिवासी असून तो सामान्य खाद्य विक्रेता आहे। त्याच्या 2 नवजात जुळ्या मुलींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। शुक्रवारी रात्री आग लागलेली असताना याकूबने खिडकी तोडून वॉर्डात प्रवेश केला आणि शक्य तितक्या मुलांचे प्राण वाचवले, मात्र त्याच्या दोन्ही मुली तिथे नव्हत्या। शनिवारी याकूबच्या दोन्ही जुळ्या मुलींच्या मृतदेहाची ओळख पटली आणि याकूबसह त्याच्या पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला। तर झाशी रुग्णालयामधील ही पहिलीच घटना नाहीये, या आधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्याच्यावरती देखील आपण एक नजर टाकणार आहोत। तर यापूर्वी घडलेल्या घटना नेमकं काय सांगून जातात ते आपण यावेळेला पाहणार आहोत। तर घटनाक्रम आपण पाहिला, यामध्ये अनेक बालकांनी आपले प्राण देखील गमावल्याचं आपण पाहिलेलं होतं आणि आगीच्या घटना या केवळ बाहेरच घडतायत का तर नव्हे, महाराष्ट्रात देखील यापूर्वी अशाच प्रकारचं चित्र होतं आणि इकडे मणिपूरमध्ये हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये। या संदर्भातली बातमी आणि त्यानंतरची ही बातमी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारी आहे। रुग्णालयातील आगीच्या घटना जानेवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात भंडारा जिल्हा रुग्णालयामधील विशेष नवजात केअर युनिटमध्ये आग लागली। यामध्ये 10 बालकांचा मृत्यू झालेला होता। तर महाराष्ट्रामध्ये आगीच्या घटनेनंतर अक्षरशः खळबळ उडालेली होती। त्यानंतर वळूयात मध्यप्रदेशमध्ये नोव्हेंबर 2021ला भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या बालरोग विभागामध्ये आग लागली। यामध्ये एकूण 4 मुलांचा मृत्यू झाला होता। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये डिसेंबर 2021ला एका खासगी रुग्णालयामध्ये आग लागली। काही जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला। त्यानंतर दिल्लीमध्ये मे 2024ला विवेक विहारमधील रुग्णालयामध्ये आग लागली। 7 नवजात बालकांचा मृत्यू झालेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।